आमदार सुधीर गाडगीळ हे जातीपातीच्या राजकारणाच्या वर पोहोचलेलं नेतृत्व आहे. त्यांनी मागील अनेक वर्षात व्यवसायात जशी विश्वासार्हता कमवली त्याप्रमाणे राजकारणातील विश्वासार्हता कमवली आहे. त्यामुळे एक वेळ इलेक्टोरल पॉलिटिक्समधून थोडी सवलत देऊ, परंतु राजकारणातून निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना भविष्यात मोठं पद मिळू शकतं असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत केलंय. सांगलीतील स्टेशन चौकात सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आमदार गाडगीळ आणि मंजिरी गाडगीळ यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. याप्रसंगी गोपीचंद पडळकर, दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पवार, प्रकाश ढंग, स्थायी समितीचे अतुल माने, दीपक शिंदे, जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक ही निवडणुकीपुरती मर्यादित असते, त्यानंतर सामाजिक कामच केलं पाहिजे या भावनेतून सुधीर दादा नेहमीच कार्यरत असतात. विधानसभेच्या 2014च्या निवडणुकीत गाडगीळ हे नाव चालणार का अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र ते निवडून आले. त्यानंतर दादांनी विकास कामाचा झपाटा लावला. महापालिकेला 100 कोटींचा निधी मिळवून दिला, त्यातून रस्त्यांना चांगले दिवस आले, त्याशिवाय विविध विकास कामे केली. ते पुढे म्हणाले, दादांनी राजकारण पैसा मिळवण्यासाठी केलं नाही, उलट खिशातील पैसे टाकून राजकारण केलंय. 2024ची निवडणूक तशी अडचणीची होती, पण चांगल्या कामामुळे ते विजयी झालेत. माझा मूळ पिंड राजकारणाचा नाही, सामाजिक परंपरा आणि पुण्याई त्यांच्या मागे आहे. दादांना एक वेळ इलेक्टोरल पॉलिटिक्समधून सवलत दिली जाईल, पण राजकारणातून निवृत्ती होण्याची परवानगी नाही. राजकारणात त्यांना मोठं पद मिळू शकतं. या टर्ममधील अद्याप 3.5 वर्ष आहेत, त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करावीत. सुधीर दादांनी 100 वर्ष पूर्ण करावेत अशा शुभेच्छाही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. राज्याच्या नेतृत्वाला असं वाटत होतं की बदल काही आपल्याला सोयीचा होणार नाही आणि म्हणून आमच्याकडे देवेंद्रजींचं स्थान आमच्या सगळ्यांच्या जीवनात असं निर्माण झालं आहे की त्याने इच्छा व्यक्त करायची. मी नेहमी गमतीने म्हणतो की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा द्यायची नसते, इच्छा व्यक्त करायची. तर देवेंद्रजीने इच्छा व्यक्त केली, दादा कळलं तुमचं सगळं, लढले, विजयी झाले. आणि त्यामुळे बहुधा ती मोठी जी सामाजिक परंपरा आणि पुण्याई त्यांच्या मागे आहे, त्यामुळे ते हरतच नाही आहेत. म्हणजे मी माझी तुलना करत नाही, पण माझं आयुष्यात असंच झालं आहे की ते पदवीधर लढा जिंकायचं, पुण्यात जा जिंकायचं, तर त्यासाठी काही पूर्वपुण्याई लागतं जी दादांच्या मागे आहे. त्यामुळे 24ची निवडणूक अवघड होती, पण ती 24ची निवडणूकसुद्धा ते चांगल्या प्रकारे विजयी झाले. विकास कामांच्या बाबतीतला त्यांचा धडाका तर तुम्हाला माहिती आहे, मी त्याची यादी सांगायची आवश्यकता नाही. एवढंच म्हणून मी माझं बोलणं संपवेन की दादांना एखाद्या वेळेस, हे माहीत नाही की देवेंद्रजी काय ठरवतात, एखाद्या वेळेस इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, निवडणुकीचे राजकारण, यातून निवृत्ती घेण्याची परवानगी एकाच मिळेल आणि मग काहीतरी मग मोठंच दिलं जाईल ना दादा, हे आपलं बरं आहे इथे राहून काम करणं. त्यामुळे एखाद्या वेळेस इलेक्टोरल पॉलिटिक्समधून त्यांना निवृत्त व्हायची परवानगी आहे, पण त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याची परवानगी नाही. साधारणतः असा समज असतो की निवडणुका म्हणजे राजकारण, आणि निवडणुका व्यतिरिक्त खूप राजकारण आहे. संघटन मजबूत करायचं आहे, विकास कामासाठी मागे लागायचं आहे, पैसे आणायचे आहेत, भ्रष्टाचार न होता विकास कामं पूर्ण करायचं, ते दादा करणार आहेत. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये शिकल्यामुळे त्यांची तब्येत इतकी पक्की आहे. गेले महिनाभर थोडी भीती त्यांनाही वाटत होती, आम्हा सगळ्यांना वाटत होती. देवेंद्रजी चौकशी करायचे, रवी चव्हाण चौकशी करायचे, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्या सगळ्या टेस्टमधून ते बाहेर पडलेले आहे आणि त्यामुळे खूप त्यांना आयुष्य मिळणार आहे. आणि आज तर किती शुभेच्छा, सगळ्या शुभेच्छा थोड्या